पहले वर्ष के दौरान एक कस्बे की जनसंख्या में 12% वृद्धि हुई। अगले वर्ष में किसी संक्रमण रोग के कारण इसमें 8% की कमी आई। दूसरे वर्ष के अंत में जनसंख्या 64,400 थी, तो पहले वर्ष की सुरुवात में जनसंख्या कितनी थी? तर अशा क्वेश्चनला दोन प्रकारे सॉल्व करता येते. एक तुम्हाला माहीत असणार x+y अपॉन 100 फॉर्म्युल्यामध्ये पण बसवता येते आणि रेशो मेथडनं पण सॉल्व करता येते. आपण रेशो मेथडनं सॉल्व करू. तर 12%चे फ्रॅक्शन किती होणार? 3/25. तर पहिले जनसंख्या मी 25 मानली, तर त्याच्यामध्ये वृद्धी झाली म्हणते 12%ची. तर 25मध्ये 3 ॲड केले तर किती येणार? 28 रेशो. अजून 8%ची कमी झाली, तर 8%ची फ्रॅक्शन किती येणार? 2/25. तर पहिले 25 होती, नंतर किती झाली? कमी झाली ना, तर मग 23. ओके. तर या दोघाचा गुणाकार करायचा. तर 25चा गुणाकार 25 गुणिला 25 किती येणार? 625 रेशो. आणि या दोघाचा गुणाकार नाही करायचा. हे 28 मल्टिप्लाय बाय 23 हे असंच राहू द्यायचं. तर पहिली सुरुवातमध्ये हे होती, तर आता कोणती झाली? हे झाली. तर याचीच व्हॅल्यू किती दिली आहे क्वेश्चनच्या अकॉर्डिंग? 64,400. तर एक बरोबर किती येणार? हे एक बरोबर किती येणार? 23 पुरा कडत आहे. 23 एक 23, 23 दोन्ही 46. किती येणार? 4, 4 आणि 5, 400. 64,400. 4 आणि 4 8, 4 आणि 4 8, 1 आणि 4. ठीक आहे. आणि 23 आठी 23 आठी 184. ओके. 23नं 28 वेळा कटला, तर 28नं अजून 28 कटला, तर एक बरोबर किती आला आपला? एक बरोबर आला 100. तर आपल्याला सुरुवातमध्ये पाहिजे होती, तर एक बरोबर 100 आहे. तर इकडे पण 600चा आपल्याला सुरुवातमध्ये किती होती? 625. इकडे 625चा गुणाकार, इकडे पण 625चा गुणाकार. तर किती येणार? 625 00. हे 2 झिरो लागून जाईल. किती येणार आहे? 62,500 असं. ऑप्शन नंबर सी.